नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशन विथ टेक या चॅनलवर आपलं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या मराठीच्या पुस्तकातील दुसरा धडा स्वप्न विकणारा माणूस याचे स्पष्टीकरण बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसल्यास सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण धड्याच्या स्पष्टीकरणाला सुरुवात करूया। स्वप्न विकणारा माणूस या धड्याचे लेखक आहेत अशोक कोतवाल। मौनातील पडझड, कुणीच कसे बोलत नाही हे त्यांचे कविता संग्रह। प्रार्थनेची घंटा, सावलीचं घड्याळ हे ललित लेख संग्रह। घेऊया गिरकी हा बाल कविता संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे। प्रत्येक मनुष्य आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असतो। स्वहिताबरोबरच समाजाच्या उपयोगी पडणारी व उदात्त हेतू असणारी स्वप्ने पाहावीत असा संदेश या पाठातून दिलेला आहे। प्रस्तुत पाठ सावलीचं घड्याळ या ललित लेख संग्रहातून घेतला आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक मनुष्य आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत धडपडत असतो। आता तुमचंच उदाहरण घेतलं तर तुम्हालाही वाटतं की आपण चांगल्या मार्कांनी पास व्हावं, चांगले मार्क्स आपल्याला मिळावेत, त्यासाठी तुम्ही अभ्यास करत राहता, म्हणजे तुम्ही तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी धडपड करता। स्वहिताबरोबरच म्हणजे स्वतःच्या हिताबरोबरच समाजाच्या उपयोगी पडणारी व उदात्त हेतू असणारी स्वप्न माणसाने पाहावीत असा संदेश या पाठातून दिलेला आहे आणि हा प्रस्तुत पाठ सावलीचं घड्याळ या ललित लेख संग्रहातून घेतला आहे। माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत, नुसतीच बघता आली पाहिजेत असं नाही, तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे। विद्यार्थ्यांनो, माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत आणि नुसती स्वप्न बघून उपयोग नाही, तर ती पूर्ण कशी होतील याचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत। असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणत असतात। आता आपल्यापेक्षा श्रेष्ठ या शब्दाचा अर्थ आहे की उच्च प्रतीचे, परंतु या पाठामध्ये श्रेष्ठ या शब्दाचा अर्थ ज्येष्ठ असा आलेला आहे। आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणत असतात, म्हणजे आपल्यापेक्षा ज्येष्ठ, आपल्यापेक्षा जी मोठी माणसं आहेत ती सगळेच असं म्हणतात की माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत, नुसती बघता आली पाहिजेत असं नाही, तर ती पूर्ण कशी होतील याचा सुद्धा विचार करता आला पाहिजे। आता स्वप्न ही निर्माण करावी लागतात की ती उत्पन्न होतात हे आपल्याला माहीत नाही। स्वप्नांविषयी लोक काय काय बोलतात। आता स्वप्नांविषयी लोक काय काय बोलतात म्हणजे स्वप्नांविषयी लोकांची वेगवेगळी मतं असतात। कुणी तर स्वप्नांना भलतंच तुच्छ लेखतात म्हणजे स्वप्नांना कमी लेखतात। भलती सलती स्वप्न पाहू नकोस असा सल्लाही देतात। भलती सलती म्हणजे काही स्वप्न पाहू नयेत असा सल्ला सुद्धा काही लोक देतात। माझं तर म्हणणं असं आहे, ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही। आता इथे लेखक म्हणतात की ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही। जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं। जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं म्हणजे परिपूर्ण करतं ते बघण्यासाठी आपल्याजवळ संवेदनशील मन असावं लागतं। ज्यांच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असतं ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात। ज्या माणसांकडे संवेदनशील मन असतं ती माणसं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाटेल ते करतात। इतरांपासून आपल्याला वेगळं करतात, स्वतः काहीतरी आदर्श बनवून ते वावरतात, नाहीतर इतरांना आदर्श बनवतात। ज्या माणसांचं मन तीव्र संवेदनशील असतं, ज्यांना आपलं स्वप्न पूर्ण करायचं असतं, अशी माणसं स्वतःला इतरांपासून वेगळं करतात, म्हणजे आपला जास्तीत जास्त वेळ ते आपला स्वप्नपूर्तीसाठी देत असतात। स्वतः काहीतरी आदर्श बनवून ते वावरतात, स्वतः आदर्श बनतात, नाहीतर इतरांना आदर्श बनवतात। पण अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं अधांतरीच तरंगत राहतात। अधांतरीच तरंगत राहतात म्हणजे मधल्यामध्येच राहतात, ना धड इकडे ना धड तिकडे अशीच त्यांची अवस्था असते। म्हणजे हेही नाही आणि तेही नाही, कोणतंच काम त्यांच्या हातून व्यवस्थित होत नाही।
लोक तिलाच स्वप्नाळू वृत्ती म्हणत असावेत. स्वप्नाळू वृत्ती म्हणजे हे स्वप्न बघ, ते स्वप्न बघ, परंतु ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची धडपड करायची नाही, फक्त स्वप्नच बघायचं. यालाच लोक स्वप्नाळू वृत्ती म्हणत असावेत. बिना ध्यास आणि बिना धडपडीशिवाय असलेली ही स्वप्नाळू वृत्ती तशी घातकच नाही का? आता बिना ध्यास आणि बिना धडपडीशिवाय म्हणजे कुठलाही ध्यास न घेता, कुठली धडपड न करता नुसतं स्वप्न पाहणं म्हणजे ही स्वप्नाळू वृत्ती झाली. आणि अशी स्वप्नाळू वृत्ती ही घातकच आहे. कारण स्वप्न पाहायचं असेल तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड सुद्धा केली पाहिजे. नुसतं स्वप्न बघणं ही स्वप्नाळू वृत्ती घातक असते. बालपणी आम्हाला स्वप्नांचा खरा अर्थही काही कळत नव्हता, पण स्वप्न या शब्दाशी आमचा परिचय झालेला होता. लेखक म्हणतात की बालपणी म्हणजे लहानपणी आम्हाला स्वप्नांचा अर्थही कळत नव्हता, पण स्वप्न या शब्दाचा परिचय झालेला होता. रात्री झोपलो म्हणजे आपल्याला झोपेत जे दिसतं ते स्वप्न असतं आणि ते काही खरं नसतं असं आम्हाला माहीत झालं होतं. लेखक म्हणतात की लहानपणी स्वप्न म्हणजे काय हे आम्हाला माहीत झालं होतं. आणि स्वप्नाचा परिचय त्यांना कसा झाला होता, तर रात्री झोपलो म्हणजे आपल्याला झोपेत जे दिसतं ते स्वप्न आणि ते काही खरं नसतं हे त्यांना माहीत झालं होतं. आमच्या लहानपणी कोण्या एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा. लेखकाच्या लहानपणी एका गावाकडून एक स्वप्न विकणारा माणूस घोड्यावर बसून त्यांच्या गावाकडे यायचा. मुलांनो, धड्याचं जे टायटल आहे, धड्याचं जे शीर्षक आहे स्वप्न विकणारा माणूस, ते पाहूनच आपल्याला जरा काहीतरी वेगळं वाटतं की स्वप्न कुठं विकली जातात. मात्र या पाठात स्वप्न विकणारा माणूस हा घोड्यावर बसून त्या गावात यायचा. त्याच्या घोड्याचा टबडक टबडक आवाज आला की आम्ही आवाजाच्या दिशेनं धावत जायचो. आता तो माणूस गावात आल्यानंतर त्याच्या घोड्याचा टबडक टबडक आवाज आला की आवाजाच्या दिशेने लेखक धावत जायचे. आमचं आकर्षण घोडा बघणं हे असायचं. आता लेखक त्या आवाजाच्या दिशेने का धावत जायचे, तर त्यांना घोडा बघायचा असायचा. आकर्षण काय असायचं लेखकांचं? घोडा बघणं. पण घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत हसणाऱ्या त्या माणसालाही बघणं व्हायचं. आता घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत हसणारा तो माणूस सुद्धा बघितला जायचा. तलम रेशमी धोतर, त्यावर तसाच जरीचा सैलसर कुर्ता, डोक्याला लाल पांढरा फेटा, डोळ्यांवर चष्मा, पायात चामडी बूट, गव्हाळ रंगाचा झुपकेदार मिशा असलेला हा माणूस होताही तसाच धिप्पाड. या ठिकाणी अतिशय सुंदर शब्दामध्ये लेखकांनी त्या स्वप्न विकणाऱ्या माणसाचं वर्णन केलेलं आहे. आता ह्या माणसाचा पेहराव कसा होता? जो स्वप्न विकण्यासाठी घोड्यावर बसून लेखकाच्या गावात यायचा त्या माणसाचा पेहराव कसा होता, तर तलम रेशमी धोतर, त्याचं धोतर रेशमी आणि तलम होतं. त्यावर तसाच जरीचा सैलसर कुर्ता, त्या धोत्रावर तो जरीचा सैलसर म्हणजे ढगाळ कुर्ता सदरा त्याने घातलेला असायचा. डोक्याला लाल पांढऱ्या रंगाचा फेटा असायचा. त्याच्या डोळ्यांवर चष्मा असायचा. पायांमध्ये तो चामडी बूट घालायचा, गव्हाळ रंगाचा म्हणजे गौरवर्णीय. झुपकेदार मिशा असलेला हा माणूस होताही तसाच धिप्पाड म्हणजे उंचपुरा माणूस तो होता. या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गंमतच वाटायची. हा जो घोड्यावर बसून स्वप्न विकण्यासाठी माणूस यायचा त्या माणसाची लेखकाला गंमत वाटायची, शिवाय कुतूहल पण. आणि कुतूहल सुद्धा वाटायचं. कुतूहल वाटायचं म्हणजे त्यांना उत्सुकता वाटायची. त्यानं घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कापडातल्या गाठोड्याकडे आम्ही कुतूहलानं बघायचो. आता तो माणूस गावात यायचा त्यावेळेस त्याच्या घोड्याच्या पाठीवर एक मखमली कापडाचं गठोडं असायचं आणि त्या गठोड्याकडे लेखक कुतूहलाने म्हणजे उत्सुकतेने बघायचे. हा माणूस आमच्या गावच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा. पाराला असलेल्या लोखंडी कडीला आपला घोडा बांधायचा. घोड्याच्या पाठीवर आणलेलं मखमली कापडातलं गाठोडं जवळ घेऊन चांबडी पिशवीतलं पाणी घटाघटा प्यायचा आणि मग ऐटीत झाडाच्या पारावर बसायचा. तेव्हा त्याच्याभोवती माणसांचा गराडा पडे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला हा घोड्यावर बसून येणारा माणूस दिसतो आहे. हा माणूस जेव्हा जेव्हा लेखकाच्या गावात यायचा तेव्हा तो पिंपळाच्या पारावर बसायचा. आता पार म्हणजे काय,
तर झाडाच्या बुंध्याला लागून बांधलेला दगडी ओटा. तर या दगडी ओट्यावर या पारावर हा घोड्यावर बसून येणारा माणूस नेहमी बसायचा. आता तो आल्यानंतर या पाराला जी लोखंडी कडी आहे, पहा चित्रामध्ये आपल्याला ही लोखंडी कडी दिसते आहे. या लोखंडी कडीला तो आपला घोडा बांधायचा आणि त्यानंतर घोड्याच्या पाठीवर जे हे मखमली कापडाचा गाठोडा आहे ते जवळ घ्यायचा आणि चांबडी पिशवीतलं पाणी घटाघटा प्यायचा आणि त्यानंतर तो ऐटीत या झाडाच्या पारावर बसायचा. आणि तो जेव्हा जेव्हा गावात यायचा तेव्हा तेव्हा गावातील मंडळी, गावातील माणसांचा त्याच्याभोवती गराडा पडायचा. चित्रात आपल्याला गावातील बरीचशी माणसे जमा झालेली दिसतात. गराडा पडायचा म्हणजेच माणसांची गर्दी व्हायची. त्यानं आजवर घोड्यावरून खूप प्रवास केलेला होता. कित्येक प्रदेश पाहिले होते, कित्येक डोंगरदऱ्या तुडवल्या होत्या. भिन्न स्वभावांची आणि भिन्न संस्कृतींची माणसं पाहिली होती. त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असायचं. हा जो घोड्यावर बसून येणारा माणूस आहे त्यानं आजवर घोड्यावरून खूप प्रवास केलेला होता. खूप प्रदेशांमध्ये तो घोड्यावर बसूनच फिरून आला होता. कित्येक डोंगरदऱ्या त्याने घोड्यावरून तुडवल्या होत्या, म्हणजे घोड्यावर बसून त्याने कित्येक डोंगरदऱ्यातून प्रवास केला होता. भिन्न स्वभावाची म्हणजे वेगवेगळ्या स्वभावांची आणि वेगवेगळ्या संस्कृतींची माणसं त्याने आजवर पाहिली होती. त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असायचं. या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृतीच्या आणि वेगवेगळ्या स्वभावांच्या माणसांना त्याने आजवर पाहिलेलं असल्यामुळे आणि खूप प्रदेश तो फिरून आलेला असल्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असायचं. खूप गोष्टींवर तो बोलू शकत असायचा. त्यानं अनुभवलेलं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किस्सांनी रंगवून फुलवून सांगायचा. आता खूप प्रदेश तो फिरून आलेला होता. भिन्न स्वभावांच्या आणि भिन्न संस्कृतींची माणसं त्याने पाहिली होती. त्यामुळे त्याचं जे अनुभव विश्व आहे ते अगदी समृद्ध झालेलं होतं. त्याच्यामुळे तो वेगवेगळ्या किस्सांनी म्हणजे मजेदार गोष्टीतून तो आपले अनुभव लोकांना रंगवून आणि फुलवून सांगायचा. लोक त्याच्या गप्पांमध्ये स्वतःला विसरून जायचे. घोड्यावर बसून येणारा माणूस जेव्हा त्याचे मजेदार किस्से, मजेदार गोष्टी तो रंगवून फुलवून सांगायचा त्यावेळी लोक त्याच्या गप्पांमध्ये स्वतःला विसरून जायचे. ते अगदी ऐकता ऐकता गुंग होऊन जायचे. त्याचं ते भलतंच दिलखेच बडबडणं आणि स्वप्नात धुंद गुंगवणं लोकांना भारी आवडायचं. या माणसाचं ते भलतंच दिलखेच बडबडणं म्हणजे अगदी मनमोहक बोलणं आणि स्वप्नामध्ये गुंगवून टाकणारं बोलणं लोकांना खूप आवडायचं. भारी आवडायचं म्हणजे खूप आवडायचं. ऐकताना लोकांची मती कुंठित व्हायची. लोक जेव्हा या माणसाचे किस्से ऐकायचे, मजेदार गोष्टी ऐकायचे त्यावेळेस लोकांचं डोकं अगदी सुन्न होऊन जायचं. त्यांची मती कुंठित व्हायची म्हणजे डोकं सुन्न व्हायचं. आपण ऐकतोय ते खरं की खोटं या संभ्रमात ते पडायचे. आपण जे ऐकत आहोत, हा जो माणूस गावात आला आहे तो जे किस्से सांगतो आहे ते किस्से खरे की खोटे असा संभ्रम लोकांच्या मनामध्ये तयार व्हायचा. ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचे. त्याच्या त्या अनुभवी बोलातून लोकांना निरनिराळ्या प्रांतांची, रीतिरिवाजांची माहिती व्हायची. आता या माणसाला ऐकताना लोक अगदी तल्लीन होऊन जायचे म्हणजे मंत्रमुग्ध व्हायचे, मग्न होऊन जायचे. त्याचं अनुभव विश्व हे समृद्ध होतं. त्याच्यामुळे त्याच्या अनुभवी बोलातून लोकांना निरनिराळ्या प्रांतांची म्हणजे वेगवेगळ्या प्रदेशांची, रीतिरिवाजांची म्हणजे परंपरा, चालीरीती यांची माहिती व्हायची. त्यानं वर्णन केलेल्या प्रांतात ते मनानंच भटकून येत. आणि मग हा माणूस जे प्रांताबद्दल बोलायचा, जे वर्णन तो करायचा ते ऐकून लोक अगदी मनानेच त्या प्रांतामध्ये भटकून येत. जणू काही ते स्वतःच त्या प्रांतात जाऊन आलेत असा भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायचा. जणू काही आपण स्वप्नातच आहोत असं त्यांना वाटत राहायचं. आणि मग त्याचं बोलणं ऐकताना लोकांना वाटायचं की आपण जणू काही स्वप्नात आहोत असा भास त्यांना होत राहायचा. मग बऱ्याच वेळानं तो ते मखमली कापडात बांधलेलं गाठोडं हळूच सोडायचा. आणि मग अशा पद्धतीने इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर, वेगवेगळ्या प्रांतातील मजेदार किस्से सांगून झाल्यानंतर बऱ्याच वेळाने तो ते मखमली कापडात बांधलेलं गाठोडं सोडायचा. त्यात काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरं वगैरे असायचं. आता त्याने जे ते मखमली कापडाचं गाठोडं घोड्याच्या पाठीवर आणलेलं असायचं त्यात काय असायचं तर त्याच्यामध्ये काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरं असं सुकामेवा त्याच्यामध्ये निघायचा.
नाही म्हटलं तरी लोक घासाघीस करून छटाक पावशर विकत घ्यायचेच. आता स्वप्न विकणारा माणूस गावात आल्यानंतर त्याच्याजवळ सुकामेवा विकायला असायचा. त्याच्यामध्ये काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरं असे पदार्थ तो विकायचा. आणि मग लोक कितीही नाही म्हटलं तरी घासाघीस करून म्हणजे त्यांचे दर कमी जास्त करून, किंमत कमी जास्त करून छटाक पावशर ते विकत घ्यायचेच. कधी कधी तो गाठोड्यातला खाऊ सगळ्या टिंगू मुलांना मुठमुठ वाटून द्यायचा. आम्हीही त्याच्यावर भलतेच खुश व्हायचो. नंतर मग तो स्वप्न विकणारा माणूस त्याच्याजवळचा सुकामेवा मुठमुठ टिंगांना म्हणजे लहान मुलांना वाटून द्यायचा. आणि मग ही लहान मुलंसुद्धा त्याच्यावर भलतीच खुश व्हायची. तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत, हा बडबड्या आला की आपल्यात तरतरी पेरून जातो. त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं. आपलं दुःख काही काळापुरतं का होईना विसरल्यासारखं होतं. गोड गोड बोलून तो जसं त्याचं स्वप्नच आपल्या डोळ्यात उतरवून जातो. आणि मग तो घोड्यावर बसून येणारा माणूस निघून गेल्यावर लोक म्हणत की हा बडबड्या गावात आला की आपल्यात तरतरी पेरून जातो. तरतरी पेरून जातो म्हणजे उत्साह निर्माण करून जातो. त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखी लोकांना वाटायचं. आणि त्याच्या बोलण्यामुळे, त्याच्या येण्यामुळे गावातील लोक काही काळापुरतं का असेना त्यांचं दुःख विसरून जायचे. दुःख विसरल्यासारखं लोकांना वाटायचं. गोड गोड बोलून जणू काही हा माणूस त्याचं स्वप्न गावातील लोकांच्या डोळ्यात उतरून जात होता. पुढे मग लोक त्याला सपनविक्याच म्हणू लागले. त्यालाही त्याचं काहीच वाटेना. तोही मग गमतीनं सपन घ्या सपन म्हणतच गावात शिरायचा आणि लोकांना रिझवून सुकामेवा विकायचा. पुढे मग लोक त्याला सपनविक्याच म्हणायला लागले. त्याचं नावच पडलं सपनविक्या. आणि त्यालाही त्याचं काही वाटेना. तोही मग गमतीने जेव्हा जेव्हा गावात यायचा तेव्हा तेव्हा सपन घ्या सपन म्हणतच गावामध्ये शिरायचा आणि लोकांना रिझवून सुकामेवा विकायचा. लोकांना रिझवून म्हणजे लोकांची करमणूक करून तो त्याच्या जवळचा सुकामेवा विकायचा. काय झालं कळलंच नाही, पण अचानकच सपनविक्या गावात यायचा बंद झाला. नंतर मग काय झालं ते लोकांना कळलंच नाही, कारण अचानकच तो सपनविक्या गावात यायचा बंद झाला. आम्ही रोज त्याची आतुरतेने वाट पाहायचो, पण तो यायचाच नाही. आणि ही जी लहान मुलं होती त्यांना त्याच्याकडून कधी कधी मुठमुठ सुकामेवा मिळायचा. त्याच्यामुळे ती त्याची आतुरतेने वाट पाहायची, पण तो यायचाच नाही. कधीतरी त्याचा विषय निघायचा आणि गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे. महिने वर्ष उलटून गेली आणि मग कधीतरी त्याचा विषय निघायचा आणि गावातले सगळे लोक त्याच्याबद्दल अगदी भरभरून मनमोकळेपणानं बोलायची. अशीच काही महिने वर्ष उलटून गेली, पण तो सपनविक्या पुन्हा गावात आला नाही. एके दिवशी अचानक एक तरुण गावात आला. गावातल्या पारावर बसला. गावातील पारावर बसलेले लोक त्याच्याकडे टकामका पाहू लागले. तो तरुण सपनविक्यासारखाच दिसत होता. तोच चेहरा, तीच अंगकाठी, जणू सपनविक्याच गावात आला होता. आणि अचानक मग एके दिवशी एक तरुण गावात आला आणि तो गावातल्या पारावर बसला. ज्या ठिकाणी सपनविक्या बसत होता त्या पारावर तो बसला. गावातील त्या पारावर बसलेले लोक त्याच्याकडे टकामका पाहू लागले, म्हणजे लक्ष देऊन एकदम एकटक त्याच्याकडे पाहू लागले. आणि नंतर लोकांच्या लक्षात आलं की तो तरुण सपनविक्यासारखाच दिसत होता. तोच चेहरा म्हणजे सपनविक्यासारखाच चेहरा, तीच अंगकाठी, जणू काही तो सपनविक्याच गावात आला होता. आम्ही सगळी मुलं पाराजवळ जमलो. आमच्या गावातल्या सगळ्यात वृद्ध तात्यांनी त्याला विचारलं, कोण रे बाबा तू, कुठून आलास? आता तोच सपनविक्यासारखा दिसणारा माणूस पारावर आल्यानंतर सगळी मुलं सुद्धा पाराजवळ जमली. आणि मग गावातल्या सगळ्यात वृद्ध तात्यांनी त्याला विचारले की कोण रे बाबा तू, तू कुठून आलास? तो म्हणाला, मी तुमच्या सपनविक्याचा मुलगा. गुडघेदुखीच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षांपासून गावोगावी जाऊ शकत नाही. पण खरं सांगू का, गावात जाणं, तिथल्या लोकांना एकत्र जमवणं, त्यांच्याशी बोलण्यासाठी सुकामेवा विकणं हे केवळ बाबांचं एक निमित्त होतं. गावातल्या वृद्ध तात्यांनी बाबा तू कोण आहेस, कुठून आलास हे विचारल्यानंतर तो तरुण म्हणाला की मी तुमच्या सपनविक्याचा मुलगा. गुडघेदुखीच्या त्रासामुळे त्याचे बाबा म्हणजे त्याचे वडील बऱ्याच वर्षांपासून त्यांनी गावोगावी फिरणं बंद केलं. आता ते गावोगावी जाऊ शकत नाहीत. पण मग तो पुढे म्हणतो की गावात जाणं आणि तिथल्या लोकांना एकत्र जमवणं, त्यांच्याशी बोलण्यासाठी सुकामेवा विकणं
हे केवळ बाबांचं एक निमित्त होतं. म्हणजे जो स्वप्नविक्या माणूस होता त्याचं सुकामेवा विकणं हे एक फक्त निमित्त होतं. खरं तर त्याला गावात जाणं आणि तिथल्या लोकांना एकत्र जमवणं याच्यामध्ये अधिक आनंद वाटायचा. आपले अनुभव, आपल्या जवळचं ज्ञान इतरांना सांगावं, दुसऱ्यांना आनंद द्यावा, असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. आपले अनुभव, आपल्या जवळचं जे ज्ञान आहे ते इतरांना सांगावं, त्याच्यातून इतरांना आनंद द्यावा, असं त्याच्या वडिलांचं म्हणजे सपन विक्याचं स्वप्न होतं. लोकांची सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग मला खूप खूप आवडला. नुकतंच माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं आहे. गावोगावी जाऊन वृद्ध आजारी लोकांची सेवा करायची असं मी मनोमन ठरवलं आहे. बाबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या गावात आलो आहे. आता लोकांची सेवा करण्याचा त्याच्या वडिलांचा हा जो मार्ग होता तो त्या सपन विक्याच्या मुलाला खूप आवडला आणि मग त्याने सुद्धा ठरवलं की आपण सुद्धा आपल्या वडिलांप्रमाणेच गावोगावी जायचं, लोकांची सेवा करायची. आता या स्वप्नविक्याचा जो मुलगा होता त्याचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं होतं आणि आता त्याने ठरवलं की गावोगावी जाऊन वृद्ध आजारी लोकांची सेवा करायची. त्याच्या बाबांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठीच तो आता या गावात आलेला होता. त्याचा आवाज, बोलण्याची ढब, हसणं आम्हाला सपन विक्याची तीव्र आठवण देऊन गेलं. आम्ही सगळे गहिवरून गेलो. काय बोलावं हे कोणालाच समजेना. असंही स्वप्न असतं, एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो हे नव्यानंच आम्हाला उमगलं होतं. आता त्या तरुणाचा आवाज, त्याची बोलण्याची ढब म्हणजे त्याची बोलण्याची पद्धत, हसणं हे सगळं काही गावातील लोकांना त्या सपनविक्याची तीव्र आठवण देऊन गेला. म्हणजे त्याच्यातून त्या स्वप्नविक्याची त्यांना खूप आठवण झाली आणि ते सरळ गहिवरून गेले. काय बोलावं हे कोणालाच समजत नव्हतं. असं सुद्धा स्वप्न असू शकतं. आता स्वप्नविक्याच्या मुलाने जे त्याच्या बाबांचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचं ठरवलं होतं आणि असंही काही स्वप्न असतं, एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो हे नव्यानेच त्या गावातल्या लोकांना उमगलं होतं म्हणजे समजलं होतं.